नमस्कार, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भारतीज किचनमध्ये. तर मंडळी, मी घेतलेलं आहे नवीन एअर फ्रायर आणि त्याच्यामध्ये ही माझी पहिलीच रेसिपी आहे. तर इथे मी चिकन घेतलेलं आहे, जवळजवळ 200 ग्रॅम चिकन आहे. हे जे मी घरी आणलं होतं चिकन बनवायला त्याच्यातलंच काढून मी हे बोनलेस बाजूला घेतलेलं आहे. तर आता हे चिकन बनवण्यासाठी मी इथे 7-8 मिरे घेतलेले आहेत, एक वेलची आणि एक चक्री फूल. हे सगळं फ्लेवरसाठी आहे बरं का. आता हे खलबत्त्यामध्ये घालायचं, चांगलं ठेचून घ्यायचं. सोबतच हे मी आलं लसूण पेस्ट करून घेतली होती, ठेचूनच घेतलेली आहे ती. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी हळद आणि गरम मसाला. तुम्ही हवं तर चिकन मसालासुद्धा घालू शकता आणि थोडासा घाटी मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आणि ठेचून हे चांगले एकजीव करायचं. तर तुम्ही बघा, अशा प्रकारे ठेचून मी हे मिक्स व्यवस्थित करून घेतलेला आहे मसाला. आता हे सगळं आपण चिकनमध्ये घालूया. चिकनमध्ये घालू हे सर्व. सोबत घालायचं आहे आपल्याला इथे 2 ते 3 चमचे दही. चमचाभर तेल घातलं तरी सुद्धा चालेल. तर मी इथे तेल वापरणार नाही आहे. 3 चमचे दही घातले. थोडीशी धना पावडर घालायची. छान असं हे पीस मिक्स करून घ्यायचे. मसाला जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे. तर अशा प्रकारे मी हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. पीस अगदी मी घरी केलेले आहेत, त्यामुळे थोडेसे छोटे मोठे झालेले आहेत. झाकण घालूया. 10 ते 20 मिनिटं याला रेस्ट. 20 मिनिटं झाल्यानंतर चिकन आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये पीस एकसारखे ठेवायचे. सगळ्या पिसांना व्यवस्थित गरम हवा लागली पाहिजे. तर पीस ठेवून दिलेले आहेत. आता आपण याला एअर फ्रायरमध्ये घालूया. भांडं ठेवून द्यायचं आणि आपल्या हिशोबाने सेट करून ठेवायचं. आता चिकन आहे म्हटलं की इथं स्वतःहूनच 200 डिग्री येतं आणि मिनिटे येतात. तर मी हे चिकन 180 डिग्रीला 20 मिनिटे ड्राय रोस्ट करून घेणार आहे. सेटिंग्स खूप सोपे आहे त्याच्या. आणि हे जे एअर फ्रायर आहे ते मिल्टनचं आहे, तर त्यामुळे याच्यामध्ये दुसरी भांडी चालत नाहीत. तर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे, पटकन लक्षात येईल असं हे एअर फ्रायर आहे. सेट करून असंच ठेवून द्यायचं. जेव्हा आपली मिनटं संपतात तेव्हा ते आपोआपच बंद होतं. तर अशा प्रकारे मी सेट करून ठेवले याला. मी हे पहिल्यांदाच ट्राय करत आहे, त्यामुळे आपण बघणार आहोत पुढे आपले पीस जे आहेत ते कशा प्रकारे ड्राय रोस्ट होतात. तर खूप छान असे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि इथे मी तेल जराही वापरलेलं नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता. आणि आपण बघूया, पीस खूप छान असे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान असे कुरकुरीत पीस झाले होते आणि खायलासुद्धा खूप चविष्ट झाले होते. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.